विद्यार्थी मित्रांनो, आपण कथालेखन हा उपयोजित लेखनाचा प्रकार या ठिकाणी बघणार आहोत. कथा ऐकणं व सांगणं हे आपल्याला खूप आनंदाचं असतं. तुम्हाला वर्गात शिकवताना जर अभ्यासपूरक साहित्य म्हणून जर एखाद्या वेळी म्हटलं की चला मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे, तर तुम्हाला ते खूप आवडते. तुम्हाला कथा ऐकत ऐकत शिकायला जास्त आवडतं. आपण अगदी लहानपणापासून कथा ऐकतो आहे. अगदी लाकूड तोड्याची गोष्ट असू द्या, भोपळ्याची गोष्ट असू द्या, की चिमणीची गोष्ट असू द्या, कावळ्याची गोष्ट असू द्या, ती आपण गोष्ट विसरलेलो नाही आहे. रामायणामधल्या गोष्टी आहेत, कृष्णाच्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या गोष्टी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होत आहोत. आता विषय बदललेले आहे. मग शौर्य कथा आल्यात, मग वैज्ञानिक कथा आल्या. कथांचे प्रकार बदलत गेले वयोमानानुसार, पण कथा ऐकणं मात्र आपला नेहमीच आनंदाचा विषय ठरलेला आहे. कल्पनाशक्तीला आणि नवनिर्मितीला तसेच सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे. कथाबीज हा कथेचा प्राण असतो. कथाबीज म्हणजे काय, तर एखादा सिनेमा तुम्ही बघता आणि तो सिनेमा बघितल्यानंतर अगदी थोडक्यात वर्णन करून 5 ते 10 ओळीत तुम्हाला म्हटलं की वर्णन करून सांगा, 5 वाक्यात सांगा पिक्चरमध्ये काय आहे. तुम्ही जे सांगता ना 5 वाक्यामध्ये अख्ख्या सिनेमाचा प्राण सांगत असता, अख्ख्या सिनेमाचं बीज सांगत असता. ते बीज म्हणजे त्या कथेचं बीज असतं. कथा ही आपल्याला कल्पनेने, विचाराने आणि सृजनशीलतेने रंगवावी लागते. ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात मांडली जाऊ शकते. कथेतून आनंद मिळत असतो, त्याचप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असतात. जसं आपण पंचतंत्राच्या गोष्टींमधून सिंह बोलायला लागतो, उंदीर बोलायला लागतो, झाडं बोलायला लागतात, पण त्यातून आपल्याला आनंद तर मिळतोच, पण त्यामधून आपल्याला काहीतरी शिकायला मिळतं. आपण थोरांच्या, मोठ्यांच्या, शिवाजी महाराजांसारख्यांच्या कथा सतत ऐकत असतो. त्यामुळे काय होत असतं, विचार हे एकमेकांकडे पसरत असतात. चांगले विचार हे समाजामध्ये पेरले जातात. कथेतून आनंदाबरोबरच आपल्याला विचारांना दिशाही मिळते. कथाबीजाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्य विकसित करणे हा लेखन घटकाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर बघूया, उत्तम लेखनासाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घेणं आवश्यक ठरते. मग कथेला योग्य शीर्षक असावं, तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही असं इथे दिलेलं आहे पुस्तकामध्ये आपल्या, पण तात्पर्य आपण लिहिण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्याला गुण मिळवण्यासाठी थोडंसं प्लस पॉईंट जो असतो तो मिळत असतो. त्यानंतर शीर्षकावरून कथेच्या विषयाची म्हणजे कथा बीजाची कल्पना यायला हवी. आपण एखादा सिनेमा बघतो, जसं तुम्ही सगळ्यांनी नटसम्राट हा सिनेमा बघितला असेल. आता नटसम्राट म्हटल्यानंतर काय लक्षात येतं, की सर्व नटांमध्ये, अभिनेत्यांमध्ये श्रेष्ठ असलेला. म्हणजेच ही कथा कशावर, कोणावर रंगवल्या गेली असेल, तर एक नाटकामध्ये, चित्रपटांमध्ये काम करणारी व्यक्ती असेल. जो नट आहे त्याच्या जीवनावरती आधारित असेल. त्यानंतर शीर्षक म्हणून सुविचार, म्हण असावी असं काही बंधन नाही आहे. कथा ही नेहमी भूतकाळातच लिहिली पाहिजे, कारण ती घडून गेलेली असते. होणारी कथा कधीही आपण लिहू शकत नाही, ती संभाव्य गोष्ट असते. म्हणून कथा ही नेहमीच भूतकाळात असते, कारण त्यातून आपल्याला काही ना काहीतरी शिकायचं असतं. लेखनातील घटना, प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्त्वाचे असते. कथेला भाषेचा, घटनांचा ओघ कालक्रमानुसार असणे आवश्यक आहे. अगदी लहानपणापासून एखाद्या व्यक्तीची जर आपण गोष्ट सांगायला सुरुवात केली, कथा सांगायला सुरुवात केली आणि पहिले त्याचं म्हातारपण सांगितलं, मग तो प्रौढ कसा होता हे सांगितलं, मग बालपण सांगितलं, तर असं योग्य नाही. जर त्याला म्हातारपणामध्ये असेल तो आणि त्याला जुन्या गोष्टी आठवत असतील, तर त्या आपल्याला बालपण ते प्रौढवय ते म्हातारपण असाच कालक्रम आपल्याला आठवायला हवा. आपण जर आत्ताच म्हटलं की मी माझ्या तरुणपणात असं होतो, मग माझ्या बालपणात असं होतो, असं म्हणून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला घटनाक्रम, घटनेचा ओघ, कालानुक्रम हे सगळे व्यवस्थित लिहायला पाहिजे.
कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी. अनुसरून पात्र म्हणजे काय, तर कथाबीज जर एखाद्या लोभी माणसाची कथा असेल आणि आपण त्याला जर असमाधानी दाखवतो आहे, तर त्याचा लोभ कधी संपणारच नाही. पण अकस्मात त्याच्या मनामध्ये लोभ आलेला आहे, तर मग ते दाखवू शकतो. किंवा एखादा लोभी माणूस आहे, त्याला नंतर उपरती होते, पश्चाताप होतो आणि मग त्यानंतर त्याचं बदलणं, त्याचा स्वभाव बदलणं हे अपेक्षित असतं. त्यांचे संवाद त्या व्यक्तिरेखेला अनुसरून असले पाहिजे. भाषा ही योग्य असली पाहिजे. मोठ्यांविषयी आदरयुक्त भाषा असली पाहिजे. लहानांविषयी प्रेमळ भाषा असली पाहिजे. नंतरचा आहे कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी. म्हणजेच काय करायचं असतं, आपल्याला कथेला रंगवायचं असतं. कथा जशी जशी फुलत जाते तशी तशी ती आपल्याला आवडायला लागते. त्यानंतर बघूया कथालेखन मूल्यमापनाच्या नियोजित कृती काय कोणकोणत्या आहेत. आपल्याला प्रकार आहेत, त्यामध्ये कथाबीजावरून लेखन मी तुम्हाला आत्ताच म्हटलं. एखाद्या सिनेमाचं आपण अगदी 5 ओळीत सांग म्हटलं तर आपल्याला पटकन थोडक्यात 5 ओळीमध्ये नेमकं त्या सिनेमामध्ये काय आहे हे सांगता येतं. ते सांगता येणं म्हणजे ते आहे कथेचं बीज, कथाबीज. त्यानंतर दुसरं शीर्षकावरून कथालेखन. त्यानंतरचा प्रकार आहे दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. आता या ठिकाणी समोर तुम्हाला या पीपीटीवर दिसतंय मुद्द्यांवरून कथालेखन दिसतंय. हा एक प्रकार आहे. पण यासारखंच मी तुम्हाला हा मुद्दा का काढला आहे, तर या ठिकाणी मी मुद्द्यांवरून कथालेखन पहिले घेतलंय. तर या ठिकाणी लोभी शेतकरी हे शीर्षक आहे. शीर्षक फार महत्वाचं असतं. 1 मार्क असतो शीर्षकाला. लोभी शेतकरी, मग तो कसा होता, त्याचा स्वभाव कसा होता, याची ही पूर्ण कथा तुम्हाला वाचायची आहे. त्यानंतर आपण बघूया दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. दिलेले शब्द आहे जसं इथे म्हातारी, भोपळा, मुलगी, जंगल, प्राणी हे शब्द दिलेले आहेत. त्यावरून आपल्याला कथा ही गुंफायची आहे. ही कशा प्रकारे गुंफल्या गेलेली आहे ही तुम्हाला वाचायची आहे. मग शीर्षकावरून जर कथा द्यायची असेल तर मी याला शीर्षक दिलंय चतुर म्हातारी. मग आता असं पण होऊ शकतं ना, जसं मुद्द्यांवरून मी म्हटलं या ठिकाणी मी असे मुद्दे दिले आणि कथालेखन घेतलंय. आता या ठिकाणी मी याला लोभी शेतकरी असेल तर तुम्हाला अशी रंगवता येईल. किंवा मग याच ठिकाणी जर शब्दांवरून असेल तर शेतकरी, गरीब परिस्थिती, सोन्याचं अंड देणारी कोंबडी, लोभीपणा, लालच आणि कोंबडीचे कापडे. मी असं पण तुम्हाला नुसतेच शब्द देऊ शकते आणि त्यानुसार, किंवा मग कोंबडीचे कापडे नाही येणार, सोन्याचं अंड, कोंबडी. मग या ठिकाणी तुम्हाला ती कथा रंगवत जावी लागेल. अशा प्रकारे तुम्हाला कथाबीजावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन, दिलेल्या शब्दांवरून कथालेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणे. कथेचा पूर्वार्ध दिलेला असेल तर उत्तरार्ध लिहायचा आहे. मग आता पूर्वार्ध जर दिलेला असेल तर उत्तरार्ध लिहिताना डायरेक्ट उत्तरार्ध लिहायला सुरुवात करायची. जी कथा आपल्याला पेपरमध्ये आलेली आहे ती लिहायची नाही, त्याच्या पुढचं लिहायला सुरुवात करायची, कारण त्यामध्ये वेळ जातो. आणि उत्तरार्ध देऊन जर पूर्वार्ध लिहायचं असेल तर मग आपल्याला उत्तरार्ध दिलेला असेल, पूर्वार्ध लिहायचा आहे, तर मग पूर्वार्ध सुरुवात करायची. कोण होतं गावामध्ये, तो कसा होता, ती व्यक्ती, ते पात्र रंगवायचं आहे. नेमकं जे उत्तरार्ध दिलेला आहे त्याला अनुसरून पूर्वार्ध हा लिहिला गेला पाहिजे. मग जेवढा तुम्हाला पूर्वार्ध लिहायचा आहे तिथपर्यंत लिहायचं आणि उत्तरार्धाच्या सुरुवातीपर्यंत आणून सोडून द्यायचं. मग उत्तरार्ध जो दिलेला असतो तो लिहत बसायचा नाही, कारण तो ऑलरेडी पेपरमध्ये दिलेला आहे. तो तुम्ही कितीही लिहिला तरी त्याला मार्क मिळणार नाही. तुम्हाला जे लिहायला सांगितलं आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. मुद्द्यांवरून कथालेखन. आता मुद्द्यांवरून कथालेखन हे कसं करायचं आहे ते या पीपीटीमध्ये दिलेलंच आहे. या सगळ्यांचा नीट काळजीपूर्वक अभ्यास करा आणि पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.